व्हॉट्सॲपवरती जे फॉरवर्डेड मेनी टाइम्स या प्रकारातले काही लेख असतात त्यातले काही काही खूप आवडून जातात. त्यातलाच हा एक वरण भात. फॉरवर्डेड मेनी टाइम्समध्ये जसं असतं तसंच याही लेखाचं आहे. लेखकाचा पत्ता नाही किंवा जर मूळ त्या लेखकाने लेख लिहिला त्यावेळेला जर काही नाव गाव फोन नंबर लिहिलाच असेल तर त्या फॉरवर्डेड मेनी टाइम्समध्ये तो गायब झालेला आहे. पण लेख उत्तमच सुंदर. ऐका, लेखाचं नाव आहे वरण भात. साधं वरण आणि भात याच्या वासात आई शोधताना. आई, आज पण वरण भात? चिडून मी विचारलं. कॉलेजातून नुकताच आलेलो, ताटात गरम मौसूद भात आणि बाजूला साधं वरण, त्यात हिंग, चिमूटभर साखर आणि वर एक चमचा साजूक तूप. माझा चेहरा बघून आई थोडं हसली आणि म्हणाली, झणझणीत पावभाजी हवी होती ना, किंवा मसालेदार रस्सा भाजी? अरे पण काय करू, आज कसलीच भाजी नव्हती रे, म्हणून म्हटलं वरण भात करावा. माझा मूड आणखीनच खराब झाला. माझ्यासाठी साधं वरण भात म्हणजे कंटाळवाणं जेवण. कॉलेजमधले मित्र सांगायचे, आमच्याकडे बघ पिझ्झा, बर्गर, पास्ता. आणि मी रोज एकतर पोळी भाजी नाहीतर वरण भात. त्या दिवशी तर मी चिडून खाल्लंही नाही. बॅग घेतली आणि बाहेर पडलो. आई म्हणालीच, अरे खाऊन जा रे, पण दुर्लक्षच केलं. वर्ष उलटली. आता पुण्यात एका मोठ्या कंपनीत कामाला होतो. रोज वेगवेगळ्या हॉटेलमध्ये खाणं, झणझणीचं परदेशी पदार्थ, पण मन काही भरत नव्हतं. अशीच एका रविवारची गोष्ट. खूप दमून घरी आलेलो. भाड्याचं घर, ओव्हरटाईम संपून आलेलो, सुट्टीच्या दिवशी पण काम करावं लागलं त्याचा वैताग. पोटात कावळे ओरडत होते. डबा मेसवाल्यानं बहुतेक आज दांडी मारली होती. फ्रीजमध्ये पाहिलं तर काहीच नव्हतं. शेवटी थोडे तांदूळ आणि तुरीची डाळ डब्यात दिसली. मग डाळ तांदूळ धुवून घेतले आणि कुकरला लावले. तेच शिजवलं. एका छोट्या बाउलमध्ये वरण गरम केलं. भात गरम होताच वर साजूक तूप नव्हतं, पण आठवण मात्र होती आईची. पहिला घास तोंडात गेला आणि अचानक डोळे भरून आले. त्या साध्या वरण भातात मला आईचा पदर दिसला. तिचा तो स्वयंपाकघरात उभा असलेला आकृतीपणा, तिचं ते खाल्लंच ना रे नीट असं विचारणं, आणि माझं हे काय पुन्हा वरण भात असं उत्तर. आज ते वरण भात राजभोगासारखं वाटत होतं. आई गेली 2 वर्षापूर्वी. तिच्या हसऱ्या चेहऱ्याच्या फोटोसमोर ठेवलेली फुलं कोमेजली होती, पण आठवणी ताज्याच होत्या. त्या दिवशी ठरवलं, दर रविवारी जेवायला मी वरण भात करणार, घरचं साजूक तूप कढवून. आईची आठवण म्हणून नाही, तर स्वतःला आठवण करून देण्यासाठी. सुख हे वरण भातासारखं असतं रे, घरगुती, साधं पण प्रेमानं भरलेलं. आई म्हणायची. मी आजही पिझ्झा, बर्गर, इटालियन पास्ता, थाई करी, चायनीज घरी खातो. हॉटेलचंही जेवणही खातो, परदेशातही राहिलो, पाश्चात्य चविष्ट खाल्लं. पण घरच्या वरण भाताच्या घमघमाटानेच मन खरंच परत घरी येतं. पोट भरलं तरी ते वरण भातच शोधतं. फ्युजन फूडने जिभेला आनंद दिला, पण वरण भाताने मनाला निवांत केलं. मॉडर्न स्वयंपाकघरात स्पेशल डिशेस दिसतात, पण वरण भात अजूनही घरपणाची ओळख करून देतो. काय जादू आहे ना वरण भातात आणि आईच्या हातात. जग फिरलं, पदार्थ बदलले, थाळी वाढली, पण मनाचा घास तोच राहिला, वरण भात. हे महाराष्ट्रीयन मन. जेव्हा आयुष्याच्या गर्दीत दम लागतो तेव्हा सगळ्या रेस्टॉरंटच्या मेन्यूज डोळ्यांसमोर नुसते फिरतात, पण मन मात्र शोधतं एक साधंसं वरण आणि आईचा हात. आईच्या हातात जादू असते का? कदाचित नाही.
ती फक्त भात शिजवते, वरण फोडणीला टाकते, तुपाची धार टाकते आणि एक प्रेमळ नजर देते. आणि ही नजरच असेल ती जादू. सगळ्या मसाल्यांच्या चविष्ट पदार्थांच्या गर्दीत वरण भात गप्प असतो, साधा, शांत, पण मनावर राज्य करणारा. आईनं भरवलेला पहिला घास म्हणजे जगातील पहिला सेफ स्पेस. तोंडात वरण भात आणि कानात हळू खा, गिळू नको, तोंड पूस. या वाक्यांमध्ये जादू होती का? असावी, कारण त्यामागे मायेचा हात असतो. आज स्वतः आईबाबा झालो, स्वतः मुलांना बर्गर पास्ता बनवतो, पण जेव्हा स्वयंपाकघरात वरणाचा वास येतो तेव्हा अचानक मन परत 15 वर्षांनी मागे जातं. आईच्या हाताखाली आई गेली आता, पण आठवणीत, चवीत, त्या वरण भातात ती आजही आहे. तिला शोधतो मी. मनातलं दुःख, डोळ्यातलं पाणी, ओठांवरचं हास्य सगळं सावरण्याची ताकद जर कोणाच्या हातात असेल तर ती केवळ आईच्या हातात असते. आणि तिच्या वरण भातात आहे. जीवाला हवा असतो आपुलकीचा घास, टेबलवरच्या मेनूच्या फोटोचा नाही. आई शिजवत असे तेव्हा म्हणे, आज काय नाही ग, फक्त वरण भात. पण तो फक्त मध्ये तिचं प्रेम, काळजी, थकवा सगळं सगळं विसरायची ताकद असणारी ऊब असायची. हा वरण भात सांगतो, जेवण हे पोटासाठी नसतं फक्त, ते माणसांमध्ये जोडण्याचा एक धागा पण असतो बरं. जेव्हा आपण खूप मोठं जग पाहतो तेव्हा परत याच वरण भातासारखं घरटं आठवतं. निदान मराठी मनाला तर नक्कीच. शांत, मृदू आणि आपलंसं. तो वरण भात शिकवतो, सर्वसाधारण गोष्टी कधीकधी सर्वात खास असतात. प्रत्येकाच्याच घरात शिजणारा हा वरण भात, पण मनात शिरतो तो आपुलकीनं, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. वरण भात. साधं वरण भाताच्या वासात आई शोधताना. लेखक कुठे आहे, कोण आहे माहिती नाही. तुम्ही लिहिलेला असेल लेख, तुम्हाला जर माहिती असेल कोणी लिहिलेला तर कॉमेंटमध्ये जरूर कळवा. त्याला किंवा त्यांना नक्की संपर्क करून मनापासून एक अत्यंत सुरेख लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद देईन. आतापुरतं मात्र थांबतो. नमस्कार.